नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की डिप्रेशन हे आता छत्तीसगड, मध्य प्रदेशचा पूर्व भाग आणि विदर्भ असं जवळपास पोहोचलं आहे. आणि त्यामुळे विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रात देखील याचा परिणाम होणार आहे. कारण हे बऱ्यापैकी महाराष्ट्रावरून जात असल्यामुळे महाराष्ट्रात अनेक विभागात अतिमुसळधार पाऊस, काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होणार आहे. 100 मिलीमीटरपेक्षा पाऊस काही विभागात होऊ शकतो असा अंदाज आहे. त्यामुळे पूर परिस्थिती देखील काही विभागात निर्माण होऊ शकते. जसं हे अरबी समुद्राच्या जवळ जाईल तसं खास करून छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस देखील होण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे 100-150 मिलीमीटर पाऊस होऊन पूर परिस्थिती निर्माण होईल. नाशिक जिल्ह्यातील बहुतांश पाणी प्रकल्प भरलेले आहेत. मोठ्या प्रमाणात विसर्ग होऊ शकतो आणि त्यामुळे पूर परिस्थितीचा फटका काही नदीकाठाच्या वस्त्यांना बसू शकतो. त्यासाठी सर्वांनी सावध राहा. हा परिणाम पुढील 48 तास असणार आहे. सुरुवातीला आपण गेल्या आठवड्यात जो महाराष्ट्रात पाऊस झाला त्याचा आढावा घेणार आहोत. त्यामध्ये आपल्या लक्षात येईल की आठवड्याभरामध्ये पूर्ण या भागाला पावसाने पूर्णपणे टाळलेला आहे. चंद्रपूरमधली तीच परिस्थिती आहे. मुंबईमध्ये देखील पाऊस कमी झालेला आहे, हे लक्षात घ्या. आणि सर्वात कमी पाऊस महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यात झालेला आहे गेल्या आठवड्यामध्ये. ही बाब सर्वांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. सर्वाधिक पाऊस नाशिक जिल्ह्यात झाला, जवळपास 327% पाऊस झालेला आहे. आठवड्यामध्ये 170% पाऊस पालघरमध्ये, 98% पाऊस पुणे जिल्ह्यामध्ये, 22% ठाणे, 22% रायगड, 33% अहिल्यानगर, 26% छत्रपती संभाजीनगर, 46% धुळे आणि 40% भंडारा जिल्ह्यामध्ये पाऊस झालेला आहे. बाकी ठिकाणची आकडेवारी फार विशेष नसल्यामुळे आपण त्यावर लक्ष केंद्रित करणार नाही. परंतु नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यामध्ये किंवा जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी पाऊस झाला. पूर्व विदर्भातील बरेच जिल्हे म्हणजे चंद्रपूर जर सोडलं तर इतर ठिकाणी बऱ्यापैकी गेल्या आठवड्यात पाऊस झालेला आहे. मात्र मराठवाडा पूर्णतः सोडलेला आहे. म्हणजे एल निनोचा पूर्ण प्रभाव हा सध्या मराठवाड्यावर आहे. कोकणात देखील अतिवृष्टी होते, याचा अर्थ हा एल निनोचा अति पॉझिटिव्ह प्रभाव आहे. गेल्या आठवड्यामध्ये कोकण गोव्यामध्ये 119%, मध्य महाराष्ट्रात 180%, मराठवाड्यात 16%ची घट, विदर्भात 20%ची घट आणि एकूण 114% गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात पाऊस झालेला आहे. त्यामुळे हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा होता. अत्यंत मान्सूनचा जो पाऊस झालेला आहे 1 जूनपासून तर 29 जुलैपर्यंत, तो आपण थोडक्यात बघूयात. 116% मध्य महाराष्ट्र, 105% कोकण, 30% मराठवाडा घट आहे, विदर्भात 23%ची घट आहे आणि एकूण महाराष्ट्रामध्ये पडलेला पाऊस हा सध्या आजच्या तारखेला 97% आहे. आणि तुम्हाला चांगलं आठवत 26 जानेवारीला मी अंदाज दिला होता महाराष्ट्रामध्ये 97% पाऊस पडेल. बऱ्याच कालावधीमध्ये बऱ्याच दिवस तुम्हाला सारखा 97चा आकडा बघायला मिळतोय. मात्र पुढच्या आठवड्यामध्ये हाच आकडा अतिशय जलद गतीने खाली जाणार आहे. याचं कारण मोठा खंड ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये आहे. या एकूण परिस्थितीमध्ये सुधारणा कुठे झाली आहे तर यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात सुधारणा आहे. जळगाव आणि धुळ्यामध्ये सुधारणा आहे. बुलढाण्यामध्ये सुधारणा आहे. बाकी महाराष्ट्रात मात्र फारशी सुधारणा झालेली नाही. सिंधुदुर्ग आणि नंदुरबारमध्येही अपेक्षित सुधारणा नाही. देशाच्या आकडेवारीत थोडी 1%ची सुधारणा आहे, त्यामुळे आपण यावर फार चर्चा करणार नाही. 85% वर भारतातील पाऊस पोहोचला आहे. आपल्याकडे आकडेवारी जरी पोहोचू शकली नसली तरी गेल्या 24 तासामध्ये या भागात अतिवृष्टी झालेली आहे आणि कोकण किनारपट्टीलाही बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस झालेला आहे. हा मधला भाग मात्र कमी पावसाचा राहिलेला आहे.
मराठवाडा, पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची कमी राहिलेली आहे. आणि यामध्ये पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र या ठिकाणी पुढील 48 तासात मात्र मुसळधार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने अजूनही वादळी प्रणालीला डीप डिप्रेशनचा दर्जा दिलेला आहे आणि जवळपास ती आता विदर्भापर्यंत पोहोचली आहे. दिलेला ट्रॅक जर बघितला तर विदर्भाच्या थोडंसं वरून ही जाताना दिसते, म्हणजे विदर्भाला अतिशय घासून ही सिस्टम जाण्याची शक्यता आहे. परंतु या सिस्टमचा बराच प्रभाव हा विदर्भात आहे, कारण एक प्रकारची ही चक्राकार स्थिती असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये याचा अधिक प्रभाव पडण्याची शक्यता आहे आणि बाष्पयुक्त वारे अरबी समुद्रातून येत असून सर्वाधिक त्यांचा प्रभाव हा महाराष्ट्रावर आहे. न्यूमेरिकल प्रिडिक्शनच्या मॉडेलनुसार बदलतं हवामान GFS मॉडेल नेहमी ट्रॅक करतं. पुढचे अंदाज मात्र GFSचे बऱ्याचदा चुकताना मी बघतो, परंतु ट्रॅक जे झालेलं आहे त्याच्यात विदर्भ, मध्य प्रदेश आणि मराठवाडा या दिशेने ही सिस्टम उद्या जाणार असून उद्या महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाड्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी 100 मिलीमीटरपर्यंत पाऊस होऊ शकतो. या सिस्टमचा प्रभाव महाराष्ट्रावर 31 तारखेला देखील राहण्याची शक्यता आहे. आपण बघतो की 1 तारखेला देखील या सिस्टमचा प्रभाव मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थानकडे सरकण्याची शक्यता आहे. उद्या महाराष्ट्रामध्ये विदर्भ, मराठवाडा, उत्तर अगदी सोलापूरपर्यंत, इकडे पुणे पूर्वपर्यंत संपूर्ण अहिल्यानगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर या सर्व जिल्ह्यांमध्ये याचा प्रभाव उद्या असणार आहे. हलका प्रभाव त्याचा कोकण किनारपट्टीसहित नाशिकसह धुळे, नंदुरबारलाही सुरू होणार आहे. त्यामुळे अहिल्यानगर, पुणे या विभागात त्याचा हलका प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. 48 तासामध्ये जालना, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, नाशिक पूर्व, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक उत्तर या भागामध्ये परिणाम जाणवण्याची शक्यता आहे अतिवृष्टीच्या स्वरूपामध्ये. त्यामुळे पुढील 48 तास आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. अहिल्यानगरच्या उत्तरेला देखील आणि बीडच्या उत्तरेला देखील त्याचा प्रभाव असण्याची शक्यता आहे. 1 तारखेला मात्र महाराष्ट्रात त्याचा विशेष प्रभाव जरी नसला तरी थोडं जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक पश्चिममध्ये याचा हलका प्रभाव राहण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर, घाटमाथ्यावर त्याचा प्रभाव राहील. त्यानंतर मात्र याचा प्रभाव संपण्याची शक्यता आहे. वादळी प्रणाली ही अजून विदर्भापर्यंत तिचा प्रभाव सुरू झालेला नाही आहे. साधारण आज रात्री किंवा उद्या दिवसभरात ही थोडी विदर्भाच्या जवळ येईल. त्यानंतर विदर्भाच्या वरून ही पुढे सरकणार आहे. असं जरी असलं तरी पुढील 48 तास याचा प्रभाव महाराष्ट्रावर राहणार आहे. आज महाराष्ट्रामध्ये पाऊस हलक्या स्वरूपात होणं अपेक्षित होतं, परंतु फारसा पावसाचा जोर महाराष्ट्रामध्ये दिसला नाही. आणि उद्या देखील, म्हणजे आज रात्री आणि उद्या विदर्भामध्ये त्याचा प्रभाव दिसतोय. मात्र तशी ही सिस्टम महाराष्ट्राच्या किंवा विदर्भाच्या, मराठवाड्याच्या उत्तरेकडून जाणार आहे. त्यामुळे तरी देखील त्याच्या फिरणाऱ्या चक्रीय वाऱ्यांमुळे महाराष्ट्रामध्ये पुन्हा पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते. काही ठिकाणी 100 मिलीमीटरपर्यंत म्हणजेच ढगफुटी सदृश्य पाऊस होऊ शकतो. तर काही ठिकाणी जसं आता हे आपण बघतो 31 तारखेला अरबी समुद्राच्या वाऱ्यांच्या संपर्कात जशी ही सिस्टम येईल तशीची गती वाढणार आहे आणि प्रभावी वाढणार आहे. त्यामुळे आपल्याला इथे दिसते नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिकच्या उत्तर भागामध्ये, काही प्रमाणात पालघरच्याही काही भागामध्ये याचा मोठा प्रभाव 31 तारखेला दिसू शकतो. 100-150 मिलीमीटर पाऊस या भागात पडू शकतो असा अंदाज आहे. त्यामुळे एकूणच केवळ 48 तास ही सिस्टम प्रभावी असेल. 1 तारखेपासून याचा प्रभाव संपलेला असेल. त्यानंतर थोडंफार स्थानिक वातावरण तयार झालं तर
पाऊस पडेल, अन्यथा पावसाचा खंड सुरू होणार आहे. पावसाच्या खंडाच्या काळामध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस पडत राहील, त्यामुळे शेतकऱ्यांनी फार चिंता करू नये. अधूनमधून पिकांना जगवणारा पाऊस असणार आहे. ह्या 48 तासात महाराष्ट्रात काय किमया होते, किती प्रमाणात दुष्काळ नियंत्रित होतोय, हे आपल्याला बघायचं आहे. आणि त्यानंतर मात्र काय परिस्थिती होईल ते तुम्हालाच मी सांगतोच. पूर्वार्ध हा फारसा चांगला नाही आहे ऑगस्टचा. मात्र उत्तरार्धात जसं जूनची संपूर्ण कसर जुलैने काढली, तशी पहिल्या पंधरवड्याची ऑगस्टची संपूर्ण कसर हा 15 ऑगस्ट नंतरचा उत्तरार्ध पूर्ण करेल. त्यामुळे फार चिंता करण्याची गरज नाही. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.